नमस्कार सर्वांना. ओनली शेतकरी या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. माझं नाव आहे प्रियंका आणि मी तुम्हाला एक स्वयंभू देवस्थान दाखवणार आहे. ते देवस्थान कोणतं आहे बरं? ते देवस्थान आहे पाथर्डी तालुक्यातील शिंगवे केशव दत्ताचे हे गाव आणि या गावामध्ये श्री गुरुदेव दत्तांनी स्वयंभू एका मुलीला दर्शन दिले होते. त्याला आता 63 वर्ष होऊन गेलेली आहेत. तर तो आपण काय घडलेली घटना आहे ते नंतर पाहूया. आता मी तुम्हाला दाखवत आहे मंदिराबाहेरील परिसर अगदी स्वच्छ आणि सुंदर होता. गुरुवारचा दिवस असल्यामुळे इथं होम पण पेटवलेला होता. मंदिराच्या समोरच होम असतो आणि त्या होमामध्ये भस्म असतो. ज्या भाविकांना भस्म न्यायचा असतो ते सर्व भाविक या होमामधून भस्म घरी नेत असतात. आता आपण जाणार आहोत मंदिरामध्ये. मंदिर अतिशय जुने झालेले आहे पण मंदिर एकदम स्वच्छ आणि सुंदर आहे. आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करूया आणि प्रवेश झाल्यानंतर इथं मोठी घंटा आहे. घंटा वाजवल्यानंतर मी दर्शन घेणार आहे आणि तुम्हाला संपूर्ण मंदिराचा जो भाग आहे कसा आहे ते दाखवणार आहे. पहिल्यांदा मंदिरात गेलं की एक प्रदक्षिणा घालायची असते, ती पण मी घालणार आहे. काही भाविक या मंदिरामध्ये 101, 501 अशा प्रदक्षिणा पूर्ण करत असतात. ज्याची त्याची इच्छा असते. आपण आपल्या इच्छेनुसार आपल्याला जितक्या प्रदक्षिणा घालायच्या आहेत तितक्या प्रदक्षिणा घालू शकतो. मी इथं आल्यानंतर 12 वाजता आरती झाली आणि आरती झाल्यानंतर आम्ही महाप्रसादसुद्धा घेतला आणि त्यानंतर मी जाणार होते ज्यांना श्री गुरुदेव दत्तांनी स्वयंभू दर्शन दिलेले आहे त्यांचं दर्शन घेण्यासाठी. हे बघा मी त्यांचं दर्शन घेतलेलं आहे. त्याची आख्यायिका अशी आहे, या जेव्हा 8 वर्षाच्या होत्या तेव्हा श्री गुरुदेव दत्तांनी यांना साक्षात उंबराच्या झाडाखाली दर्शन दिले होते. ते एका छोट्या बाळाला सांभाळत असताना त्यांना दुपारी 12 वाजता अचानक उंबराच्या झाडाखाली लख्ख प्रकाश दिसला आणि त्या घाबरून पळाल्या होत्या. आणि त्यानंतर असं सांगितलं जातं की गावामधील जे प्रतिष्ठित व्यक्ती होते त्यांच्या स्वप्नामध्ये जाऊन श्री गुरुदेव दत्तांनी सांगितले
आणि मग सर्व गावकऱ्यांनी मिळून त्या उंबराच्या झाडाची प्राणप्रतिष्ठा करून तिथं भव्य असं मोठं मंदिर स्थापन करण्यात आलं. त्यानंतर मंदिराची पूजा वगैरे अर्चा केली जाते. दुपारी 12, संध्याकाळी 6 आणि पहाटे 4 वाजता काकडा, 6 वाजता आरती अशी 3 वेळेला आरती केली जाते. आणि त्यानंतर सर्वजण वच्छला अक्का यांच्या मठामध्ये येऊन अक्कांचं दर्शन घेत असतात. प्रचंड भाविकांची गर्दी असते. अमावस्या पौर्णिमेला तर इथं भरपूर गर्दी असते. तुम्हाला या स्वयंभू श्री गुरुदेव दत्तांची माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट करायला विसरू नका. चला तर बाय बाय.